नाशिकच्या रामकुंडावरती एक व्यक्ती मंदिरावर झोपला होता। त्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। जीवरक्षक दल त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे। वृद्ध व्यक्ती आहे, रात्रीपासून ते त्या मंदिरावर झोपले होते। त्या व्यक्तीला खाली काढण्यात आलेला आहे। तर आणखी काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या इकडे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। मुकुल, वृद्ध व्यक्तीला तर वाचवलं, आणखी काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? नाही, आता जी वृद्ध व्यक्ती वरच्या बाजूला होती त्याला आता आपण बघतोय बोटीमध्ये नुकतंच टाकण्यात आलेले ही थेट दृश्य आपण नाशिकच्या गोदापात्रातली रामकुंड परिसरामधली बघतो आहोत। समोरच्याच बाजूला गांधी ज्योत आहे, वरच्या बाजूला झोपण्यासाठी छत होतं, ती व्यक्ती तिथे झोपलेली होती रात्रभर आणि सातत्याने तिथे येत असते अशी माहिती स्थानिकांकडून मिळालेली आहे। मात्र आता धोका हा वाढत चाललेला आहे, कारण गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलेले। जी मंदिरं आहेत ती मंदिरं इथले जे छोटे छोटे पूल होते ते सर्व पाण्याखाली गेलेले, त्यामुळे सर्व मंदिरांना वेढा घातलेला आहे। आता जर या व्यक्तीला बाहेर काढलं नसतं, पावसाचा जोर वाढला असता तर आणखी विसर्ग वाढवण्यात आला असता आणि त्यामुळे धोका वाढू शकला असता। म्हणून आता आपण बघतोय बचाव कार्य हे अजूनही संपलेलं नाहीये। आता तिथे बोट उतरवण्यात आलेली आहे आपत्ती व्यवस्थापनाची। आता त्या बोटीमध्ये त्या व्यक्तीला बसवलेले, मात्र तिथून या बाजूला म्हणजे गोदावरी नदीच्या अलीकडच्या तीरावर त्या व्यक्तीला आता आणलं जाणार आहे। समोरच्या बाजूला आपण काही जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षक दलाचे जवान बघतोय, ते वरून ती दोरखंड टाकलेला आहे। बोटीमध्ये तो अडकलेला आहे, कारण पाण्याचा प्रवाह हा वाढलेला आहे। पाण्याला फोर्स खूप आहे, त्यामुळे बोट देखील इथून वाहून जाण्याची दाट शक्यता होती। त्यामुळे एका बाजूला दोरखंडाने ती बोट अडकवण्यात आलेली आहे आणि हळूहळू आता या बाजूने नदी पात्रामधनं ती बोट दुसऱ्या काठावर नेली जाणार आहे। गेल्या 2 तासापासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। सकाळी 8 वाजता एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेलं होतं। ती व्यक्ती देखील आता जिथे हे ऑपरेशन चालू आहे त्याच ठिकाणी ती अडकलेली होती। रात्रभर तरी तिथेच झोपलेला होता आणि आता या वृद्ध व्यक्तीला तिथून बाहेर काढलं जात आहे। ठीक आहे मुकुल, या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।